रामकृष्ण हरी. आज खूप आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये उपस्थित झालेला आहे. अधिक मासाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्याद्वारे हा जो उपक्रम राबवला जात आहे, अर्थात विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन, या उपक्रमामध्ये माझंही काही योगदान देण्याचा योग या ठिकाणी मला उपलब्ध झालेला आहे. अर्थात अनेक वक्त्यांना विष्णू सहस्त्रनामाचे 5-5 श्लोक देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर चिंतन करण्याचं सद्भाग्य अनेक वक्त्यांना प्राप्त झालेलं आहे, तसं ते मलाही प्राप्त झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली संस्थानकडून मला जे श्लोक प्राप्त झालेले आहेत ते श्लोक क्रमांक 53 ते 58 अशा क्रमाचे श्लोक आहेत. नामाचा क्रम जर पाहिला तर 363 ते 425 इथपर्यंतची नाम चिंतनाकरता माझ्याकडे आहेत. अर्थात एकूण 63 नामाचं चिंतन आपल्याला अगदी अल्प वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्लोक 53. विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरसह महीधरो महाभागो वेगवान मिताशनः. आतापर्यंत आपण पाठीमागच्या श्लोकांच्या नामाचं चिंतन अनेक अधिकारी वक्त्यांच्या मुखातून श्रवण केलेलंच आहे. माझा एवढा अधिकार नाही, परंतु मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. या श्लोकामध्ये पहिलं जे नाम आहे ते विक्षरः असं नाम आहे. विक्षर शब्दाचा अर्थ काय आहे? क्षर शब्दाचा अर्थ आहे झीज किंवा नाश. तर ज्यांची झीज होत नाही, ज्यांचा नाश होत नाही, त्या परमात्म्याला विक्षर असं म्हणतात. नाशाचे प्रकार सांगत असताना अनेक अंगाने चिंतन केलेलं आहे. गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घोले नाशाचे 10 प्रकार पाठामध्ये सांगत होते. स्वतः नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे, कारण नाश आहे, कार्य नाश आहे, आश्रय नाश आहे, सावशेष नाश आहे, निरवशेष नाश आहे, असे अनेक नाशांचे प्रकार गुरुवर्य सांगत होते. आपल्याला जास्त चिंतन करण्याकरता वेळ नाही, म्हणून अगदी थोडक्यामध्ये पाहायचं झालं तर कुठलाही नाश ज्यांना नाही त्या परमात्म्याला, त्या भगवंताला विक्षर असं म्हणतात. पुढचं नाव आहे रोहितः. रोहित शब्दाचे 2 अर्थ आचार्यांनी केलेले आहेत. स्वच्छंदतया रोहिताम मूर्तिम मत्स्य विशेष मूर्ती वा वहन रोहितः असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. आपल्या इच्छेने रोहित वर्ण धारण करतात. रोहित वर्ण म्हणजे पिवळसर वर्णाचं मिश्रण असलेला वर्ण, अर्थात रंग भगवान धारण करतात, म्हणून त्यांचं एक नाव रोहित आहे. त्याचप्रमाणे रोहित नावाच्या माशाचा अवतार अर्थात मत्स्य अवतार भगवान परमात्म्याने धारण केला, म्हणून भगवान परमात्म्याला रोहित असं म्हटलं जातं. 365 क्रमांकाचं नाव आहे मार्गः. मार्ग शब्दाचा अर्थ आहे मुमुक्षु ज्याचं शोधन करतात, मुमुक्षु ज्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात त्याला मार्ग असं म्हणतात. किंवा ज्या साधनाने परमानंद प्राप्त होतो, परमात्मा प्राप्त होतो, त्याला मार्ग म्हणतात. नाम हे परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन म्हणूनही उल्लेख आहे आणि नाम हे साध्य असाही उल्लेख आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहता येतो. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज आणि फळ हरीचे नाम म्हणजे साधन म्हणूनही नामाचा उल्लेख करतात आणि साध्य म्हणूनही नामाचा उल्लेख करतात. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान परमात्म्याला मार्ग असं एक नाव आहे. याच्यानंतरचं 366 क्रमांकाचं नाव आहे ते हेतू. हेतू शब्दाचा अर्थ सरळ सरळ कारण असा या ठिकाणी आहे. कारण म्हणजे भगवान परमात्मा हे उपादान कारण आहेत आणि निमित्त कारण आहेत, त्याचप्रमाणे समवायी कारणही आहेत.
उपादान कारण आणि निमित्त कारण काय, वेदांताचं चिंतन करणाऱ्यांना याचं वेगळं चिंतन सांगण्याची आवश्यकता नाही. उपादान कारण त्याला म्हणतात की ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्याशिवाय कार्य राहू शकत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. ज्याप्रमाणे घट बनवत असताना मृत्तिका ही घटाचं उपादान कारण आहे, कारण मृत्तिकेशिवाय घट बनू शकत नाही आणि मृत्तिकेशिवाय घट राहूही शकत नाही. घट बनवणारा कुंभार हा निमित्त कारण आहे, कारण घट बनवल्यानंतर त्या घट या कार्यामध्ये कुंभाराची आवश्यकता राहत नाही. म्हणून भगवान परमात्मा या जगताचं उपादान कारणही आहेत आणि भगवान परमात्मा या जगताचं निमित्त कारणही आहेत. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला हेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. 367 क्रमांकाचं नाव आहे दामोदरहा. भगवान परमात्म्याला दामोदर म्हणतात. का म्हणतात? आचार्यांनी याचे 3 विकल्प आपल्या समोर मांडलेले आहेत. पहिलं कारण असं आहे की शमदमादी जी साधनं सांगितलेली आहेत, या साधनाने शुद्ध झालेली स्थिर झालेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीने भगवान परमात्मा जाणले जातात. म्हणून दामोदरहा असं भगवान परमात्म्याचं नाव आहे. दामोदर भगवान परमात्म्याचं नाव याच्याकरता आहे. दुसरं कारण असं दिलेलं आहे त्या ठिकाणी की यशोदा मातेने भगवान परमात्म्याला उखळाला बांधत असताना दोरीने बांधलं. दाम या शब्दाचा अर्थ दोरी दाव असाही होतो आणि उदर शब्दाचा अर्थ पोट आहे. भगवान परमात्म्याच्या पोटाला यशोदा मातेने दावेने बांधलं, म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव दामोदर आहे. आणि दामोदर नाव असण्याचं तिसरं कारण असं दिलेलं आहे, दाम नावाचे जे लोक आहेत ते लोक ज्या भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये राहतात त्या भगवान परमात्म्याला दामोदर असं म्हटलेलं आहे. म्हणून दामोदर या नावाचे 3 अर्थ आचार्यांनी आपल्या समोर दिलेले आहेत. याच्यानंतरचं 368 क्रमांकाचं नाव आहे ते सह. सह नावाचा अर्थ काय आहे? सह नावाचा अर्थ असा आहे की भगवान परमात्मा आपल्या तेजाने सर्वांना हरवतात, सर्वांना पराजित करतात, असा एक अर्थ आचार्यांनी दिलेला आहे. आणि सह या नावाचा दुसरा अर्थ असा आहे, भगवान परमात्मा सर्वांना सहन करतात. हा भगवान परमात्म्याच्या सह या नावाचा अर्थ आहे. चरित्र जर 2 मिनिटं 1-1.5 मिनिटामध्ये पाहायचा आपण प्रयत्न करूयात. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग. भगवान परमात्मा आणि नामदेव महाराज अगदी लहानपणापासून जवळचे, म्हणजे नामदेव महाराजांच्या लहानपणापासून. नामदेव महाराज भगवान परमात्म्याला एके दिवशी म्हणतात, इतके भक्त तुमच्याकडे येतात, संसार सोडून तुमच्या वाऱ्या करतात, तरीही त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही एवढं दुःख का देता? नामदेव महाराजांना भगवान परमात्मा म्हणले, नामदेवा, एके दिवशी माझ्या जागेवर उभा राहून पहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की या येणाऱ्या साधकांना, येणाऱ्या वारकऱ्यांना एवढं दुःख का होतं. एक दिवस नामदेव महाराजांना भगवान परमात्म्याने आपल्या जागेवर उभं केलं आणि उभं केल्यानंतर सर्व आपले अधिकार जे होते ते भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना दिले. नामदेव महाराजांनी विटेवर उभा राहून पाहिलं. आलेल्या भक्ताकडे पाहिल्यानंतर त्यांना वाटायचं की हा किती दुःखी आहे, याला दुःखातून मोकळं करावं. परंतु तो भक्त जसा जसा जवळ येईल तसे तशी त्याची पापाची तीव्रता नामदेव महाराजांच्या लक्षात येऊ लागली आणि परिणाम असा झाला, नामदेव महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की भगवान परमात्मा एवढे पापी असताना सुद्धा यांना जवळ करतात. हा भगवान परमात्म्याचा किती उदारपणा आहे, म्हणजे भगवान परमात्मा या सगळ्यांना इतकं सहन करतात, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव सह असं आहे. याच्यानंतरचं भगवान परमात्म्याचं नाव 369 क्रमांकांचं आहे ते महीधरा असं नाव आहे. महीधरा, मही शब्दाचा अर्थ आहे पर्वत. मही शब्दाचा अर्थ पर्वत आहे किंवा मही शब्दाचा अर्थ शेष परमात्मा आहे. पर्वत रूप होऊन भगवान परमात्मा पृथ्वीला धारण करतात असा एक अर्थ आहे. आणि शेष रूपाने हा अर्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. शेष रूपाने भगवान परमात्मा पृथ्वीला धारण करतात, म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव महीधरा असं दिलेलं आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे भगवान परमात्म्याचं ते वेगवान. भगवान परमात्म्याला वेगवान म्हणतात. वेग या शब्दाचा अर्थ आहे गती. भगवान परमात्म्याची गती अतिशय शीघ्र आहे, अतिशय तीव्र आहे, म्हणून भगवान परमात्म्याला वेगवान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचं भगवान परमात्म्याचं 372 क्रमांकाचं नाव आहे ते अमिताशनहा. अमिताशनहा, अमित मित. आपण एक शब्द नेहमी साधना करताना साधक श्रवण करत असतात की साधकाचं जीवन हे जेवण हे मित असावं, भोजन मित भोजन असावं, म्हणजे थोडं असावं.
त्याला अ हा उपसर्ग लागलेला आहे. अमित भोजन म्हणजे ज्याचा आहार मित नाही, ज्याचा आहार थोडा नाही, त्याला म्हणतात अमित. निळोबरायांची गवळण आहे. निळोबराय चिंतन म्हणतात, माझ्या मी पणाचा कोरोनी फराळ, उरले ग्रासावयासी खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासीन पुरे ग्रासिता माझा खेळवो. या निळोबरायांच्या गवळणीमध्ये निळोबरायांनी भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये सर्व कसं जातं याचं चिंतन केलेलं आहे. किंवा 11व्या अध्यायाचं जर आपण चिंतन केलं, विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाने जे दृश्य पाहिलं की लेली हेसे ग्रस मानस समंतान, ग्रस मानस समंतान, त्या ठिकाणी असं वर्णन आहे की सर्वाचा ग्रास करणारा हा भगवान परमात्मा आहे, असा अमित आशन या शब्दाचा नामाचा अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ असा आहे की ज्यावेळेस प्रलय होतो, सृष्टीचा संहार होतो, त्या संहाराच्या वेळेस भगवान परमात्मा सर्वाला आपल्यामध्ये समाविष्ट करतात, म्हणजेच त्यांचा ग्रास करतात, त्यांचं आसन करतात. म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव अमित आसन असं आहे. याच्या पुढचा श्लोक आहे, उद्भव क्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वर, करणम कारणम कर्ता विकर्ता गहनो गुह. अर्थात याच्या पुढचं नाम आहे 373 क्रमांकाचं उद्भव. उद्भव शब्दाचा अर्थ आहे की हा जो काही संसार आहे, हा जो प्रपंच आहे, या प्रपंचाच्या उत्पत्तीचं भगवान परमात्मा उपादान कारण असल्यामुळं भगवान परमात्म्याला उद्भव असं म्हटलेलं आहे. किंवा भव, भव म्हणजे संसार, आणि भव या शब्दाला उत अशा प्रकारचा उपसर्ग लागलेला आहे, त्याचा अर्थ होतो वर. उद भवात संसारात उदगतः वा असा आचार्यांनी अर्थ केलेला आहे की हा जो संसार आहे या संसाराच्या वर आहेत, म्हणजे संसाराच्या पलीकडे असलेले जे आहेत त्यांना उद्भव असं नाव आहे. याच्या पुढचं नाव आहे 374 क्रमांकाचं क्षोभन. भगवान परमात्म्याला क्षोभन असं म्हणतात. का क्षोभन म्हणतात? जगताची ज्यावेळेस उत्पत्ती झाली, ती उत्पत्ती करण्याच्या वेळी भगवान परमात्म्याने प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या मध्ये प्रविष्ट होऊन त्या दोघांना क्षुब्ध केलं, आणि तिथून पुढं या प्रकृतीची संसाराची निर्मिती झाली. अर्थात प्रकृती आणि पुरुषामध्ये क्षोभन झाल्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती झाली. ते क्षोभन भगवान परमात्म्याने केलं, म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव क्षोभन असं आहे. याच्या पुढचं भगवान परमात्म्याचं नाव 375 क्रमांकाचं आहे ते देव. भगवान परमात्म्याला देव म्हटलेलं आहे. देव का म्हटलेलं आहे तर आचार्यांनी याचे 4-5 अर्थ केलेले आहेत. आचार्य सांगतात की भगवान परमात्मा सृष्टी आदी रूपाने क्रीडा करतात, म्हणून भगवान परमात्म्याला देव म्हणतात. भगवान परमात्मा दैत्यांना जिंकण्याची इच्छा करतात, म्हणून त्यांना देव म्हणतात. भगवान परमात्मा सर्व भूतांच्या मध्ये प्रविष्ट करून सर्व व्यवहार करतात. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिवीन, बोलविते हरिवीन. यदादित्य गतंते जो जगद्भासे येते खिलम, यचंद्रमसी चाग्नो तत्तेजो विद्यमामकम, यद भयात वाति वायोयम वगैरे उपनिषदांनी जे वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारे भगवान परमात्मा सर्वांमध्ये प्रविष्ट होऊन व्यवहार करतात, म्हणून भगवान परमात्म्याला देव म्हणतात. नंतर भगवान परमात्मा अंतरात्म रूपाने प्रकाशित होतात. देव हा शब्दच मुळात देव धातूपासून तयार झालेला आहे, त्याचा प्रकाश असा अर्थ आहे. अंतरात्म रूपाने भगवान प्रकाशित होतात, म्हणून भगवान परमात्म्याला देव म्हणतात. नंतर श्रेष्ठ पुरुष भगवान परमात्म्याची स्तुती करतात, म्हणून भगवान परमात्म्याला देव म्हणतात. आणि भगवान परमात्मा सर्वत्र जातात, म्हणून भगवान परमात्म्याला देव म्हणतात, असे आचार्यांनी अर्थ केलेले आहेत. याच्या पुढचं नाव आहे 376 क्रमांकाचं श्रीगर्भ. भगवान परमात्म्याचं श्रीगर्भ असं नाव आहे. श्रीगर्भ नाव का आहे तर गर्भ म्हणजे उदर. भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये ही संसार रूपी श्री विभूती स्थित आहे, म्हणून भगवान परमात्म्याला श्रीगर्भ असं म्हटलेलं आहे. श्री शब्दाचे कोशामध्ये अनेक प्रकारचे अर्थ केलेले आहेत, परंतु या ठिकाणी विभूती अशा प्रकारचा अर्थ आचार्यांनी दिलेला आहे. 377 क्रमांकाचा नाव आहे परमेश्वर. भगवान परमात्म्याला परमेश्वर म्हणतात. ईश्वर कोणाला म्हणतात? समर्थाची व्याख्या सांगताना ज्ञानोबराय भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. ऐसा जो समर्थ, ईश्वराचं चिंतन करताना तो समर्थ आहे असं ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करेवे अर्थ उपनिषदा असं ज्ञानोबराय बोलतात. तर परमेश्वर म्हणजे शासन करणारा. सर्वावर समर्थ शब्दाचा अर्थच काय? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न हा ईश्वर हा समर्थ, हा त्याला समर्थ म्हणतात.
तर अशा प्रकारचं शासन करण्याचं सामर्थ्य, शासन करणं, नियमन करणं, सर्वावर सत्ता गाजवणं हे ज्याचं सामर्थ्य आहे त्याला परमेश्वर असं म्हटलेलं आहे. 378 क्रमांकाचं नाव आहे करणम. करण म्हणजे साधन. कशाचं साधन आहे तर संसाराच्या उत्पत्तीचे सर्वात मोठं साधन, सर्व कार्याचं महत्वाचं साधन म्हणून भगवान परमात्म्याचं नाव करणम अशा प्रकारचं आहे. याच्या पुढचं नाव आहे कारणम. 379 क्रमांकाचं भगवंताचं नाव आहे कारणम. भगवान परमात्मा कारण आहेत. का कारण आहेत? जगाचं उपादान आणि निमित्त कारण भगवान परमात्मा आहेत, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव कारण आहे. उपादान कशाला म्हणावं, निमित्त कशाला म्हणावं याचं चिंतन पाठीमागच्या नावाच्या वेळेस आपण केलेलं आहे. याच्या पुढचं नाव 380 क्रमांकाचं आहे कर्ता. भगवान परमात्म्याचं एक नाव कर्ता आहे. का कर्ता आहे याची दोन कारणं दिलेली आहेत. भगवान परमात्मा सर्व कार्य करतात म्हणून तो कर्ता आहेत, ते कर्ता आहेत. आणि भगवान परमात्मा स्वतंत्र आहेत. कर्ता स्वतंत्र असं आचार्यांनी वर्णन केलेले. स्वतंत्र असल्यामुळे भगवान परमात्म्याला कर्ता असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं भगवंताचं नाव आहे 381 क्रमांकाचं विकर्ता. विकर्ता म्हणजे विचित्र भुवनांची भगवान परमात्मा निर्मिती करतात, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव विकर्ता असं आहे. श्रीमद भागवतामध्ये पुराणाचं चिंतन करत असताना सर्ग प्रतिसर्गस्य स्थानम पोषणमुतयः मन्वंतरेशानो कथा अशा प्रकारे जी काही पुराणाची 10 लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये सर्ग हे लक्षण आहे. सर्ग म्हणजेच भगवान परमात्म्याने निर्माण केलेली सृष्टी. तर ती किती प्रकारची आहे? भिन्न भिन्न प्रकारची सृष्टी आहे, विविध विचित्र प्रकारची सृष्टी आहे. आणि विचित्र प्रकारची सृष्टी भगवान करतात, म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव विकर्ता आहे. याच्या पुढचं भगवान परमात्म्याचं 382 क्रमांकाचं नाव आहे गहनः. भगवान परमात्म्याला गहन म्हणतात. का गहन म्हणतात? भगवान परमात्म्याचं स्वरूप, भगवान परमात्म्याचं सामर्थ्य, भगवान परमात्म्याची कृती सामान्य जीवाकडून जाणली जात नाही, म्हणून भगवान परमात्म्याला गहन असं म्हटलेले. देवाच्या नावाचं चिंतन करतानाही हरि उच्चारण मंत्रपै अगाध अगाध अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणजे भगवान परमात्म्याचं नामही अगाध आहे. भगवान परमात्मा तोही अगाध आहे. भगवान परमात्मा सांगतात किती अगाध आहे. नाहम वेदेरने तपसान दानेने चेज्या. तो वेदाला कळला नाही, दानाला कळला नाही, तपाला कळला नाही. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं अगाधत्व, भगवान परमात्म्याचं गहनत्व आपल्याला चिंतनात घेता येईल. याच्या पुढचं भगवान परमात्म्याचं नाव आहे 383 क्रमांकाचं गुह. भगवान परमात्मा गुह आहेत. गुह म्हणजे गुह या शब्दाचं चिंतन करताना आपल्याला गुहा या शब्दाकडे थोडं पाहिलं तर वावगं होणार नाही असं मला वाटतं. गुहा कशाला म्हणतात? ज्याच्यातलं काही दिसत नाही, आतमध्ये काय आहे याचं आपल्याला ज्ञान होत नाही, त्याला गुहा म्हणतात. भगवान परमात्म्याला गुह म्हटलेले. याचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याने आपल्याला मायेने आच्छादित करून घेतलेलं असल्यामुळं भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होत नाही, म्हणून भगवान परमात्मा गुह आहेत. पंचदशीमध्ये गुहाहितम यद ब्रह्म असं वर्णन भगवान परमात्म्याचं केलेले की तो भगवान परमात्मा गुहेमध्ये आहेत, पंचकोशाच्या आवरणामध्ये आहेत, 3 देहाच्या आतमध्ये आहेत, म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव गुह असं आहे. याच्या पुढचा श्लोक आहे व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः पररधी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः. या श्लोकामध्ये जे पहिलं नाव आलेलं आहे, अर्थात क्रमाने जर पाहिलं तर 384 क्रमांकाचं नाव आहे व्यवसाय. भगवान परमात्म्याला व्यवसाय हे नाव विष्णू सहस्रनामामध्ये व्यास महर्षींनी दिलेलं आहे. व्यास महर्षी या ठिकाणी सांगतात की व्यवसाय, भगवान परमात्मा हा केवळ ज्ञान स्वरूप असल्यामुळं भगवान परमात्म्याला व्यवसाय म्हटलेला आहे, किंवा भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या क्रिया करण्यात घडून गेलेला आहे, म्हणून भगवान परमात्म्याला व्यवसाय असं म्हटलेलं आहे. आता भगवान परमात्मा विविध प्रकारच्या क्रिया कशा करतात असं वर्णन आहे की भगवान परमात्मा जगाचं नियमन करतात, भगवान परमात्मा जगावर नियंत्रण ठेवतात. भगवान परमात्मा कसं नियमन ठेवतात? मग एक श्लोक असा आलेला आहे, ज्याप्रमाणे जनावर राखणारा जो गवळी असतो, गायी राखणारा गवळी आहे, तो गवळी हातामध्ये काठी घेऊन जनावरांचं रक्षण करतो. भगवान तसे रक्षण करतात का? भगवान तसे रक्षण करत नाहीत. मग काय करतात? असं वर्णन आहे की नहि देवादंड मादाय रक्षंती पशुपालवत यंतु रक्षंतु मिच्छन्ति बुद्धिम संविभजन्ति तम. भगवान परमात्मा ज्याचं रक्षण करतात त्याला तशी बुद्धी देतात. अर्थात हे भगवान परमात्म्याचं कर्म करणंच आहे. मग सर्व जीवमात्रामध्ये हालचाली होतात त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने होतात. त्या क्रिया करण्यामध्ये भगवान परमात्मा घडून गेलेले आहेत, म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव व्यवसाय असं आहे. याच्या पुढचं भगवंताचं नाव आहे 385 क्रमांकाचं व्यवस्थान. भगवान परमात्म्याला व्यवस्थान म्हणतात. का व्यवस्थान म्हणतात? कारण ज्या
भगवान परमात्म्यामध्ये सर्व जीवांची व्यवस्था आहे, अर्थात ते व्यवस्थित राहिलेले आहेत, त्या भगवान परमात्म्याला व्यवस्थान म्हणतात. किंवा जी काय सृष्टी आहे, सृष्टीमध्ये असणारे लोकपाल असतील किंवा अंडज जारज उद्भिज वगैरे जे काही जीव आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आदी करून जे काही अवंत 4 वर्ण आहेत, आणि अवांतर असणारे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आदी जे काही आश्रम आहेत, या सर्वांना भगवान परमात्मा काय करतात, विभक्त करून त्यांच्यामध्ये भगवान परमात्मा त्यांची रचना करतात आणि व्यवस्थित अशा प्रकारे सर्वांना ठेवतात. म्हणून भगवान परमात्म्याला व्यवस्थानः असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा व्यवस्थान असं म्हणतात. त्याच्या पुढे भगवान परमात्म्याचं 387 क्रमांकाचं नाव आहे, त्याला स्थानदः असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा स्थानद, ददाती म्हणजे देणे अशा प्रकारचा धातू आहे. आणि काय भगवान देतात, तर भगवान परमात्मा स्थान देतात. कोणाला स्थान देतात, चिंतनच करायचं झालं तर सर्वांनाच भगवान आपापल्या अधिकाराप्रमाणे स्थान देतात. परंतु ध्रुव बाळाचं चरित्र प्रसिद्ध आहे. भगवान परमात्म्याने आढळपदी बाळ बैसविला ध्रुव अशा प्रकारे महाराजांनी वर्णनही केलेलं आहे. क्षीराचा सागर उपमन्या, ज्याचा जसा अधिकार आहे भगवान परमात्मा त्याला तशा प्रकारचं स्थान देतात. याच्या पुढचं 388 क्रमांकाचं नाव आहे ध्रुव. ध्रुव म्हणजे निश्चित, ध्रुव म्हणजे ज्याला नाश नाही. नाशाचं चिंतन आपण पाठीमागं पाहिलं की 10 प्रकारचा नाश गुरुवरे सांगायचे, किंवा 3 प्रकारचा नाश प्रसिद्ध आहे, स्वतः नाश, आश्रय नाश आणि परतानाश. तर या प्रकारामध्ये कुठलाच नाश भगवान परमात्म्याला नाही, म्हणून भगवान परमात्म्याला ध्रुव असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं भगवंताचं नाव आहे 389 क्रमांकाचं पररधी. भगवान परमात्म्याला पररधी म्हणतात. रुद्धी म्हणजे ऐश्वर्य. भगवान परमात्म्याची रुद्धी ऐश्वर्य अर्थात ती श्रेष्ठ आहे, म्हणून भगवान परमात्म्याला पररधी असं म्हटलेलं आहे. विभूतीचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा 10व्या अध्यायामध्ये आपल्या मुख्य 7-5 म्हणजे 75 विभूती भगवान परमात्म्याने सांगितलेल्या आहेत. असं जरी असलं तरी वर्णन असं केलेलं आहे की जिथं जिथं काही विशेष दिसेल ती भगवान परमात्म्याची विभूती आहे. सर्व जे काही विशेष आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचा अंश असतो असाही अर्थ करता येईल. किंवा भगवान परमात्म्याचं स्वतंत्रतेने चिंतन करायचं झालं तर भगवान परमात्म्याची विभूती ऐश्वर्य हे अलौकिक आहे, सर्व जगताच्या पलीकडचं आहे, अशा प्रकारचं चिंतन करता येईल. रुक्मिणी माता आणि भगवान परमात्म्याचा संवाद श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. तिथं भगवान परमात्म्याने एके दिवशी रुक्मिणीला असं म्हटलेलं आहे, माझी आणि तुझी योग्यता नाही तरीही तू माझ्याबरोबर विवाह का केला? माझ्याकडे पाहिलं तर मी कसं आहे, मी या सर्व जगताच्या व्यवहाराला सोडून राहणार आहे. माझ्याकडे कुठली संपत्ती नाही, मोठा विस्तार आहे, आपल्याला वेळ कमी आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवा, तुम्ही या सर्व जगताच्या अलौकिक आहात, कारण जगत ही माया आहे आणि मायेच्या पलीकडे तुम्ही असल्यामुळं तुमचं ऐश्वर्य मायेपेक्षा काही वेगळंच आहे. म्हणून भगवान परमात्म्याला पररधी असं म्हटलेलं आहे. याच्या नंतरचं नाव आहे 390 क्रमांकाचं परमस्पष्ट. भगवान परमात्म्याला परमस्पष्ट म्हटलेलं आहे. परमस्पष्ट म्हणण्याचं कारण काय आहे की भगवान परमात्मा हे कोणाच्याही आश्रया वाचून सिद्ध आहेत. भगवान परमात्म्याला कोणाचा आश्रय लागत नाही. संसारामध्ये सिद्ध होण्याकरता कोणाचा ना कोणाचा आश्रय घ्यावा लागतो. किंवा इतर जे देवादिक आपल्याला पाहता येतात ते देवादिक सुद्धा या परमात्म्याच्या आश्रयानेच त्या ठिकाणी स्पष्ट दिसतात. किंवा आपल्या परिचयाचं उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य प्रकाशित होतो, चंद्र प्रकाशित होतो, अग्निही प्रकाशित होतो. हे प्रकाशाने आपली स्पष्टता दाखवायचा प्रयत्न करतात, पण ही भगवान परमात्म्याच्या आश्रयाने असलेली स्पष्टता आहे. भगवान परमात्मा हा स्वयं स्पष्ट आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात पहिलीच ओवी आहे, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्य या पदाचं चिंतन लक्षामध्ये घ्या. परमात्म्याचं प्रकाशन करण्याकरता दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. तो आपल्या स्वतःच्या प्रकाशानेच प्रकाशित असल्यामुळं भगवान परमात्म्याला परमस्पष्ट असं म्हटलेलं आहे. याच्या नंतरचं 391 क्रमांकाचं नाव आहे तुष्ट. भगवान परमात्म्याला तुष्ट म्हणतात. तुष्ट म्हणण्याचं कारण काय आहे, भगवान परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. याच्या तुष्टी करता दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. संसारिक जीवाला तृप्त होण्याकरता विषयाची आवश्यकता असते. विषया वाचून संसारातल्या जीवाला तृप्ती प्राप्त होत नाही. भगवान परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. म्हणून तर त्याचं वर्णन करत असताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः म्हणून भागवतामध्ये भगवान परमात्म्याला वंदन केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव तुष्ट अशा प्रकारचं आहे. याच्यानंतर भगवंताचं 392 क्रमांकाचं नाव आहे, त्याला पुष्ट म्हटलेलं आहे. पुष्ट म्हणण्याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा हा सर्व बाजूनी सर्वत्र परिपुष्ट आहेत.
सर्वत्र परिपूर्ण असल्यामुळं ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी किंचितही न्यूनता कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला पाहता येत नाही. ऐश्वर्यश समग्रश यशश श्रिया असं भगवान परमात्म्याच्या भगाचं वर्णन करताना वर्णन केलेले. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतो, म्हणून भगवंताचं चिंतन केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा हे सर्वत्र परिपूर्ण असल्यामुळं भगवान परमात्म्याचं पुष्ट अशा प्रकारचे एक नाव आहे. याच्यानंतरचं नाव आहे 393 क्रमांकाचं शुभेक्षण. हा भगवान परमात्म्याला शुभेक्षण म्हटले आहे. ईक्षण शब्दाचा अर्थ आहे पाहणे. पाहणे म्हणजे आपण जसं पाहतो तसं पाहणे नाही, किंवा एखाद्याचं आडनाव पाहणे असतं, एखाद्याचं म्हणजे माझंच आडनाव पाहणे आहे तसं पाहणे नाही. पाहणे म्हणजे भगवान परमात्म्याचं जे पाहणं आहे ते कसं आहे, भगवान परमात्म्याचं पाहणं सर्वत्र शुभ आहे. ज्याच्यावर भगवान परमात्म्याची दृष्टी पडते त्याचं कल्याणच होतं अशा प्रकारचा अर्थ आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या पाहण्याने मुमुक्षूंना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांना भोगाची अपेक्षा असेल त्यांना भोगाची प्राप्ती होते. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ग्रंथी असतील, ग्रंथी त्यांचा भगवान परमात्मा ग्रंथीभेद करतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय अशा प्रकारची अवस्था करून देतात. संदेहाच्या सुटेल्या गाठी झालो पोटी शीतळ हे भगवान परमात्म्याने पाहण्याचा परिणाम आहे. भगवान परमात्मा जीवाची सर्व कर्म नष्ट करतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एरवी प्रारब्धाच्या भोगाचा नाश करण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नाही. तुकाराम महाराजांच्या गवळणीमध्ये तुकोबाराय सांगतात, पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची अपुरी आजी तयाविन नासी नव्हे दुसरे आयसी. भगवान परमात्म्याशिवाय कर्माचा नाश कोणी करू शकत नाही. हे भगवान परमात्म्याचा पाहण्याचा परिणाम आहे. म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव शुभेक्षण अशा प्रकारचं आहे. याच्यानंतरचं भगवान परमात्म्याचं नाव पुढच्या श्लोकामध्ये आहे. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीर शक्तिमताम श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः. याच्यानंतरचं नाव 394 क्रमांकाचं आहे की जे आपलं नित्य परिचयाचं नाव आहे राम. राम हे नाव आहे. राम भगवान परमात्म्याचं नाव का पडलं तर याच्यामध्ये असं वर्णन आहे की रमन्ते योगिनो यस्मिन नित्यानंदे चिदात्मनी इति रामः. ज्याच्यामध्ये योगी लोक रमण करतात त्याला राम असं म्हटलेलं आहे. नित्यानंद परमात्मा असल्यामुळं रमण करण्याकरता योगांना एवढंच स्थान. शरणागता शरण्य मीच एकू. शरण जाण्याकरता भगवान परमात्मा सांगतात शरण्य फक्त मीच आहे. म्हणून अशा शरण्य जाण्यास योग्य असलेल्या भगवंतामध्ये सर्व योगी रमण करतात. म्हणून भगवान परमात्म्याला राम असं नाव आहे. किंवा भगवान परमात्मा आपल्या इच्छेने रमणीय शरीर धारण करतात म्हणूनही त्यांना राम म्हणतात. किंवा भगवान परमात्म्याने दशरथांच्या पोटी राम या रूपाने अवतार धारण केला म्हणूनही त्यांना राम म्हणतात. अशा प्रकारे आचार्यांनी चिंतन मांडलेलं आहे. याच्या पुढचं नाव आहे 395 क्रमांकाचं विरामः. विरामः म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण विराम, स्वल्प विराम. विराम म्हणजे थांबण्याचं ठिकाण. कोण थांबण्याचं ठिकाण तर सर्व प्राणी मात्र ज्या ठिकाणी कर्माचा क्षय झाल्यानंतर किंवा कर्मक्षय झाल्यानंतर ज्या ठिकाणी विरामाला प्राप्त होतात अर्थात सगळे विश्रांती घेतात. म्हणजे प्रलय काळामध्ये सर्व जीवमात्राची जी काही कर्म आहेत त्याला समष्टी कर्म असा वेदांताने शब्द दिलेला आहे. समष्टी कर्म सगळ्याची संपल्यानंतर सर्व जीव जर कुठं विश्रांती घेत असतील तर ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी घेतात. म्हणून भगवान परमात्म्याला विराम असं म्हटलेलं आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे 396 क्रमांकाचं विरजः. विरजः भगवान परमात्म्याला विरजः म्हणतात. विगतः रजः यस्मात् सह विरजः. रज म्हणजे रजोगुण. ज्याच्यामध्ये रजोगुण शब्दाने रुची घ्या, आवड घ्या, आसक्ती घ्या. ज्याच्या ठिकाणी कुठलीही आसक्ती नाही त्याला विरजः असं म्हटलेलं आहे. आपल्याला कृष्ण चरित्रामध्ये भगवंताच्या पाहता येतं की भगवान परमात्म्याने 56 कोटी यादव आपल्या समक्ष सगळे मारून टाकले परंतु भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही दुःख झालं नाही. का झालं नाही याचं कारण आहे भगवान परमात्मा हे विरज आहेत, विरक्त आहेत. त्यांना कोणाचंही सुख दुःखाचं काहीही घेणं देणं नाही. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे 397 क्रमांकाचं मार्गः. भगवान परमात्म्याला मार्ग म्हटलेलं आहे. मार्ग म्हणण्याचं कारण काय आहे आचार्याने असं वर्णन केलेले यम विदित्वा अमृतत्वाय कल्पन्ते. ज्याला जाणल्यानंतर ज्या मार्गाने गेल्यानंतर जीव अर्थात साधक त्या परमात्मा स्वरूपाला अमर स्वरूपाला प्राप्त होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून निघून जातात. त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकला जातो त्याला म्हणतात अमर. अशा प्रकारचा तो अमरपथ मार्ग आहे. म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव मार्ग अशा प्रकारे आहे. किंवा जो परमपदाकडे घेऊन जातो, उन्नती प्रगती विकास घडवतो त्याला अमर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचं नामस्मरण केल्यानंतर जो परमपदाकडे जातो म्हणून त्याला मार्ग म्हटलेला आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे 398 क्रमांकाचं ज्ञेयः.
नेय म्हणजे कोण? नेय म्हणजे ज्या ठिकाणी नेहलं जावं, नेहण्यासाठी योग्य आहे. भगवान परमात्माच असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला संत महात्मे घेऊन जातात. तुकाराम महाराज आपल्याला गाथ्यामध्ये सांगतात की आता नको आता पुसो काही लवलाही उसंती, जाय वेगी पंढरपुडा. जाय म्हणजे किंवा चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, आपल्याला घेऊन जातात. नेय म्हणजे ज्या ठिकाणी नेण्यासाठी योग्य आहे. तर नेण्यासाठी योग्य असा कोण आहे? जीव आहे. आणि तो ज्या ठिकाणाला घेऊन नेला जातो म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नेला जातो त्याला नेय असं म्हणतात. याच्यानंतरचं भगवंताचं 399 क्रमांकाचं नाव आहे नयः. नयः म्हणजे नयतीति नयः. नय म्हणजे नेणारा, जो घेऊन जातो तो. तर भगवान परमात्मा ज्ञानेश्वरीमध्ये अशी एक ओवी आलेली आहे, भोग्य ते त्रिशुद्धी न चुके, बुद्धीही होणारा सारी की ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके हे लोटेल काह्या. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे भोग आहेत भगवान परमात्मा बरोबर त्याला तशी बुद्धी देतात. पाठीमाग आपण एक श्लोक सांगितला, यंतु रक्षंतु मिच्छन्ति बुद्धिम संवि भजन्ति तम नाही देवादंड मादाय रक्षंती पशुपालवत. तर ज्याला जे जे भोग प्राप्त करून द्यायचे आहेत त्या भोगाकडे नेणारा परमात्मा आहे असं म्हटलं तर त्याला नय म्हणतात. किंवा भगवान परमात्म्याने अशी साधनं आपल्या समोर ठेवलेली आहेत, त्या साधनाचा आधार घेऊन आश्रय घेऊन आपण जर साधना केली तर ती साधना आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जातात. म्हणून भगवान परमात्म्याला नय असं नाव आहे. याच्यानंतर 400 क्रमांकाचं नाव आहे अनयः. अनयः म्हणजे भगवान परमात्मा सगळ्यांना नेतो हे वरच्या नामामध्ये आपण चिंतन पाहिलं, परंतु भगवान परमात्म्याला नेणारा दुसरा कोणीच नाही. कारण भगवान परमात्मा व्यापक आहे आणि व्यापकामध्ये येणं जाणं नसतं. येणं जाणं हे परिच्छिन्नामध्ये असतं. भगवान परमात्मा हे व्यापक आहेत. भगवान परमात्म्याला देशतः कालतः वस्तुतः कुठल्याच प्रकारचा भेद नाही. का भेद नाही याचं चिंतन पंचदशीकाराने केलेलं आहे. न व्यापित्वात देशत्वांतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतपि सार्वज्ञात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. असं भगवान परमात्म्याचं व्यापक विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला असं त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याला नेणारा दुसरा कोणी नाही. या ठिकाणी 400 नावं भगवंताची पूर्ण झालेली आहेत. आता याच्या पुढचं 401 क्रमांकाचं नाव आहे वीरः. भगवान परमात्म्याला वीर म्हणतात. वीर का म्हणतात? भगवान परमात्मा हे पराक्रमी आहेत. भगवान परमात्मा हे शूर आहेत. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्मा काहीही करू शकतात, हे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून भगवान परमात्म्याला वीर म्हटलेलं आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव 402 क्रमांकाचं आहे शक्तिमताम श्रेष्ठ. जगामध्ये जेवढे म्हणून शक्तिमान दिसतात त्या सर्व शक्तिमानामध्ये श्रेष्ठ भगवान परमात्मा आहेत. म्हणून त्याला शक्तिमताम श्रेष्ठ म्हटलेलं आहे. चिंतन करायचं झालं तर सर्वात शक्तिमान कोण आहे तर ब्रह्मदेवाचं चिंतन आपल्याला करता येईल. ब्रह्मदेव सर्व सृष्टी निर्माण करतो. म्हणजे जगतामध्ये जेवढ्या वस्तू निर्माण होतात या वस्तू निर्माण करणाऱ्या जीवांना मनुष्यांना ब्रह्मदेव निर्माण करतात. त्या ब्रह्मदेवापेक्षाही जास्त शक्ती श्रेष्ठ आहे असं भगवान परमात्मा आहेत. म्हणून भगवान परमात्म्याला शक्तिमताम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. याच्यानंतर 403 क्रमांकाचं भगवंताचं नाव आहे धर्म. भगवान परमात्म्याला धर्म असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? आचार्याने असं वर्णन केलेले सर्व भूतानाम धारणात धर्म. सर्व भूतांना भगवान परमात्मा धारण करतात आणि सर्व भूतांना भगवान परमात्मा धारण करत असल्यामुळं भगवान परमात्म्याला धर्म अशा प्रकारचं नाव आहे. आता विस्तार आहे भरपूर याचा. भगवान परमात्मा सर्व जीवमात्रांना कशा प्रकारे धारण करतात, धर्माची व्याख्या काय आहे? धारणात धर्म मिथ्याहू असं वर्णन केलेलं आहे की जो सर्व जीवमात्रांना धारण करतो अशा प्रकारचा धर्म भगवान परमात्म्याने तयार केला आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने जीवाला रमवलं. त्या धर्माचा आश्रय करून भगवान परमात्मा सर्वाला धारण करतात. म्हणून भगवान परमात्म्याला धर्म असं म्हटलेलं आहे. किंवा भगवान परमात्म्याला धर्म म्हणण्याचं आणखी कारण आपल्याला सांगता येईल की धर्मानेच ज्यांची प्राप्ती होते त्या भगवंताला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून धर्म हे देवाचं नाव आहे. याच्यानंतर भगवंताचं 404 क्रमांकाचं नाव आहे धर्मविदुत्तमः. धर्मविदुत्तमः. धर्मवेत्ते जेवढे आहेत त्या धर्मवेत्यामध्ये उत्तम धर्मवेत्ता भगवान परमात्मा आहेत. का? कारण सर्व श्रुती आणि सर्व स्मृती ह्या ज्याच्या आज्ञा आहेत. असं श्लोक आहे, श्रुती स्मृती ममैवाज्ञा यस्ते उल्लंघ्य वर्तते आज्ञोच्छेदी मम द्वेषी मद्भक्तोपी न वैष्णवः. आपल्याला श्लोकाच्या अर्थाकडे जाण्याचं कारण नाही. तात्पर्य आपलं इथं आहे की श्रुती आणि स्मृती ह्या भगवान सांगतात माझ्या आज्ञा आहेत. ज्या अर्थी भगवान त्या आज्ञा देऊ शकतात त्या अर्थी भगवान परमात्मा त्यातले व्यक्ती आहेत, जाणणारे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी धर्मविदुत्तमः असं भगवान परमात्म्याचं नामाविधान केलेलं आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव पुढच्या श्लोकामध्ये आहे वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः
हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायू रदोक्षजः. 405 क्रमांकाचं नाव आहे वैकुंठ, असं भगवान परमात्म्याचं नाव आहे. वैकुंठ हे नाव आपल्या परिचयाचं आहे. वैकुंठ शब्दाचे 2-4 अर्थ आपल्याला करता येतील. आचार्यांनी अर्थ असा केलेला आहे, विविधा कुंठा गते प्रतिहती विकुंठा, म्हणजे विविध अशा प्रकारच्या गती आहेत, त्या गती कुंठित करतात, त्यांना भगवान वैकुंठ असं म्हटलं जातं. अर्थात पंचमहाभूताचा विचार केला तर पंचमहाभूत परस्पर विरोधी स्वभावाचे आहेत. एक एकाला खायला उठलेलं अशा प्रकारचं भूत आहे. परंतु भगवान परमात्म्याने सृष्टी उत्पन्न करत असताना सर्व भूतांच्या गती कुंठित केल्या, सर्वांना एकत्र केलं आणि सृष्टीची निर्मिती केली, म्हणून भगवान परमात्म्याला वैकुंठ असं म्हटलं जातं. किंवा वैकुंठ शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, वैकुंठ हे देवाचं स्वरूप आहे. वैकुंठ शब्दाचा तिसरा अर्थ आहे, वैकुंठ हे देवाचा लोक आहे. आपण हरिपाठामध्ये म्हणतो, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. त्या वैकुंठाचा स्वामी असल्यामुळं भगवान परमात्म्याला वैकुंठ म्हटलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याला वैकुंठ म्हणण्याचं कारण असं आहे की सर्व जीवांना बंधनातून मुक्त करतात भगवान परमात्मा. मुक्त बंधन दूर करून जीवाला मुक्तता प्राप्त करून देतात, किंवा जीवाला मुक्तता प्राप्त करून देतात असा अर्थ नाही, तर सर्व बंधनापासून मुक्त असलेला त्याला म्हणतात वैकुंठ, असा वैकुंठ शब्दाचा आचार्यांनी केलेला अर्थ आहे. याच्या पुढचं नाव आहे 406 क्रमांकाचं पुरुष. भगवान परमात्म्याला पुरुष असं नाव आहे. का नाव आहे? पुरुष येते इति पुरुषः. पूर म्हणजे शरीर, शरीरामध्ये जो शयन करतो त्या भगवान परमात्म्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. आणखी दुसरा एक असा अर्थ केलेला आहे की भगवान परमात्मा जे आहेत ते सर्वांच्या अगोदर असल्यामुळं आणि सर्व पापांना घालवणारे असल्यामुळं भगवान परमात्म्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मे तुदारुतः इथं पुरुष शब्द आलेला आहे. त्याचं चिंतन ज्ञानोबरायांनी करत असतानाही 2 अर्थ केलेले आहेत की या देह म्हणजे पुरामध्ये राहतात म्हणून भगवान परमात्म्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि उत्तम असल्यामुळं पुरुष म्हणण्याच्या योग्यतेचे फक्त भगवानच असल्यामुळं तुम्ही आम्ही सर्व प्रकृतीपासून तयार झालेले असल्यामुळं प्रकृती शब्द स्त्रीलिंगी आहे. आणि मग कारणगुणः कार्यगुणे संक्रामंती या न्यायाने प्रकृतीचे गुण तुमच्या आमच्यामध्ये असल्यामुळं आपण हे प्रकृतीचाच अंश आहोत आणि प्रकृती स्त्रीलिंग आहे आणि फक्त भगवानच उत्तम पुरुष आहेत, म्हणूनही भगवान परमात्म्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. याच्यानंतरचं भगवंताचं नाव आहे 407 क्रमांकाचं प्राण. भगवान परमात्म्याला प्राण म्हटलेलं आहे. प्राण का म्हटलेलं आहे तर भगवान परमात्मा क्षेत्रज्ञ रूपाने सर्वांच्या शरीरामध्ये राहून सर्वांचं त्या ठिकाणी चलनवलन करतात, सर्व आपल्या क्रिया घडवून आणतात, म्हणून भगवान परमात्म्याला प्राण म्हटलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये अशा प्रकारे चिंतन आलेलं आहे. चेष्टाम करोती श्वसन स्वरूपी इति विष्णू पुराणे. विष्णू पुराणामध्ये असं वर्णन आहे की प्राण वायुरूप होऊन भगवान परमात्मा काय करतो किंवा प्राण वायुरूप होऊन चेष्टा करतो. तिथं प्राण शब्दाचा अर्थ भगवान असा आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे 408 क्रमांकाचं प्राणदह. भगवान परमात्म्याला प्राणद असं म्हणतात. प्राणद असं म्हणण्याचं कारण काय आहे? भगवान परमात्मा द म्हणजे ददाते देणे, प्राणद सर्वांना प्राण देतात आणि सर्वांचं चरित्र घडवतात असाही अर्थ करता येईल. आणि प्राणद म्हणजे सर्व प्राण्यांच्या प्राणांचं हरण करतात, अशा प्रकारे आपल्याला अर्थ करता येईल. 409 क्रमांकाचं पुढचं नाव आहे प्रणव. प्रणव शब्द आपल्या परिचयाचा आहे. ओंकाराला प्रणव असं म्हणतात, हा अर्थ आपल्याला माहीतच आहे. प्रणव शब्दाचे अर्थ करत असताना असे अर्थ केलेले आहेत की ओंकार म्हणून स्तुती अथवा नमस्कार करतात म्हणून त्यांना प्रणव असं म्हणतात, असं श्रुतीने वर्णन केलेलं आहे. किंवा सर्वाच्या आधी अंती असतो म्हणून त्याला ओंकार म्हणतात. ओंकाराच्या 3 मात्रा आहेत. मांडूकोपनिषदामध्ये याचं चिंतन आलेलं आहे. मांडूकोपनिषद याच्याकरताच खर्च झालेला आहे. ओंकाराचं चिंतन त्याच्यामध्ये पुष्कळ आलेलं आहे. ओंकार हे किंवा तिसरा अर्थ केला आहे की ओंकार हे ज्याचं स्वरूप आहे त्याला ओंकार असं म्हटलेले. ओंकार म्हणजेच प्रणव आणि म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये देवाला प्रणव असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं 410 क्रमांकाचं नाव आहे पृथु. पृथु म्हणजे व्यापक, विस्तारलेला, प्रपंच रूपाने हाच विस्तारलेला आहे. चिदविलासाचं चिंतन करताना असं चिंतन मानलं जातं की हा सर्व चैतन्याचा विलास आहे. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावन आहे उरला हे आपण पाहून आलो. किंवा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, असं भगवान परमात्म्याचं पृथु स्वरूप आहे, म्हणजे विस्तारलेलं स्वरूप आहे. याच्या पुढचं भगवंताचं नाव आहे 411 क्रमांकाचं हिरण्यगर्भ. भगवान परमात्म्याला हिरण्यगर्भ म्हणतात. हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचा वाचक शब्द आहे. तर सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी हिरण्यगर्भाला जन्म देण्याचं जे काही बीज भगवान परमात्म्याच्या गर्भामध्ये आहे, म्हणून भगवान परमात्म्याला
हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचं बीजही ज्याच्या उदरामध्ये राहू शकतं, याच्या नाभी कमळी जन्म चतुरानना असं वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला जन्म देण्याचं बीज त्यांच्यामध्ये होतं, म्हणून त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. भगवंताचं नाव हिरण्यगर्भ आहे. याच्या पुढचं भगवंताचं नाव 412 क्रमांकाचं आहे शत्रुघ्न. शत्रुघ्न कोणाला म्हणतात तर देवताच्या शत्रूंना भगवान सतत मारतात, म्हणून त्यांना शत्रुघ्न म्हटलेलं आहे. किंवा शत्रुघ्न प्रभू रामचंद्रांच्या भावाचं नावही होतं, हे आपल्याला ज्ञातच आहे. म्हणून भगवंताचं एक नाव शत्रुघ्न अशा प्रकारचं आहे. याच्या पुढचं भगवंताचं 413 क्रमांकाचं नाव आहे व्याप्त. व्याप्त देवाचं एक नाव आहे. का आहे? कारण रूपाने सर्व कार्याला भगवान परमात्मा व्यापून आहेत, म्हणून त्यांना व्याप्त असं म्हणतात. भगवंताचं नाव आहे 414 क्रमांकाचं वायू. भगवान परमात्म्याला वायू म्हणतात. आचार्य सांगतात वाती गंधम करोती ती वायू पुण्यो गंध पृथ्व्याच, असं भगवान गीतेमध्येही बोलतात. वाहतो अर्थात गंध करतात. म्हणून भगवान परमात्म्याला गंधही म्हटलेलं आहे आणि भगवान परमात्म्याला वायू म्हटलेलं आहे. वाहण्याचं काम भगवान करतात, म्हणून वायू हे देवाचं नाव आहे. याच्यानंतर भगवंताचं 415 क्रमांकाचं नाव आहे आदोक्षज. व्यास महर्षी सांगतात भगवान परमात्म्याला आदोक्षज म्हणतात. आदोक्षज या शब्दाच्या आचार्याने 3 अर्थ केलेले आहेत. आचार्य सांगतात की आपल्या स्वरूपामधून कधी खाली क्षीण होत नाहीत, अधह होत नाहीत, म्हणून भगवान परमात्म्याला आदोक्ष, ते नेहमी आपल्या स्वरूपात असतात. जरी भगवान परमात्म्याने अवतार घेतला तरी भगवान परमात्मा किंवा ज्ञानेश्वराय सांगतात की मी मूर्ती रूपाने जरी झालेला असलो तरी मूर्तीमध्ये मी आकळत नाही. गुरुवारी घुलेबाबा ज्ञानेश्वरीचं 9व्या अध्यायाचं चिंतन सांगत असताना भगवान 9व्या अध्यायाचे 3 प्रकाराने वर्णन करत होते की या अध्यायामध्ये नेमकं काय आलेलं आहे. तर त्या अध्यायामध्ये सांगत असताना भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे, तर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी गीतेमध्ये हे बोलतात की किंवा नमाम कर्मानी लिंपंती नमय कर्मफले स्पृहा इतिमाम युभी जानाती कर्मभीर नस बद्धते. भगवान अवतार घेऊन कर्म करतात, परंतु कसे करतात तर ते कर्मामध्ये लिप्त होत नाही, अशा प्रकारचं चिंतन आहे. म्हणून ते कितीही त्यांनी अवतार धारण केले तरी आपल्या स्वरूपापासून ते कधीही बाजूला जात नाहीत, त्यांच्यामध्ये बदल होत नाही, म्हणून त्यांना आदोक्षज म्हणतात. एक आदोक्षज शब्दाचा दुसरा अर्थ, नामाचा दुसरा अर्थ आचार्य करतात आकाश हे अक्ष आहे आणि पृथ्वी ही आद आहे आणि त्या दोन्हीच्या मध्ये भगवान राहतात, म्हणून भगवान परमात्म्याला आदोक्षज म्हणतात. किंवा अधोक्षज शब्दाचा तिसरा अर्थ भगवान परमात्म्याने आचार्याने असा केलेला आहे की अक्ष म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रिय जोपर्यंत आपली अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत नाही. अंतर्मुख इंद्रियाने त्याचं ग्रहण होत असल्यामुळं भगवान परमात्म्याला आदोक्षज अशा प्रकारचं एक नाव आहे. याच्या पुढचं नाव पुढच्या श्लोकामध्ये आहे ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्रस समत सर्व दक्षो विश्रामो विश्वदक्षिण. तर भगवान परमात्म्याचं 416 क्रमांकाचं नाव आहे ऋतू. ऋतू म्हणजे वसंत आदी जे काही ऋतू आहेत हे ज्याचं स्वरूप आहे त्याला म्हणतात ऋतू. म्हणून भगवान परमात्मा हे सर्व जगतच भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. या जगताच्या रूपाने भगवान नटलेला आहे, त्याच्यामुळं ऋतू आदी जे वसंत आदी जे ऋतू आहेत, हेमंत शिशिर वगैरे जे ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहेत, म्हणून भगवान परमात्म्याचे एक नाव ऋतू आहे. याच्यानंतरचं पुढचं नाव आहे 417 क्रमांकाचं सुदर्शन. भगवान परमात्म्याला सुदर्शन म्हटलेलं आहे. का सुदर्शन म्हटलेलं आहे? आता शब्दाच्या दृष्टीने जर अर्थाकडे पाहिलं तर सु म्हणजे चांगलं, दर्शन, दर्शन म्हणजे आपण जे पाहतो ते दर्शन, तर सुदर्शन ज्याचं रूप सुंदर आहे, ज्याचं दर्शन सुंदर आहे, असा एक अर्थ आहे. किंवा असाही अर्थ केलेला आहे आचार्यांनी की भक्तांना सु म्हणजे सुलभतेने दर्शन देतात, म्हणून ते सुदर्शन आहेत अशा प्रकारे. किंवा दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान, आणि हे ज्ञान कसं आहे, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते, हेच सगळ्यामध्ये सु म्हणजे चांगलं आहे, म्हणून देवाला सुदर्शन असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं 418 क्रमांकाचं नाव आहे काल. भगवान परमात्म्याला काल म्हणतात. का काल म्हणतात? गीतेमध्ये सुद्धा कालम कलयतामहम अशा प्रकारे भगवान परमात्म्याने सांगितले की काल ही भगवान परमात्म्याची विभूती आहे. भगवान परमात्मा सांगतात की आचार्य असं वर्णन करतात की जो सर्वांचं मोजमाप करतात. कलयती सर्वमिती कालाहा, कलयती मोजमाप करतात, म्हणजे काल हे मोजण्याचं साधन आहे. तर हे मोजण्याचं साधन काल ही भगवान परमात्म्याची विभूती आहे, आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात किंवा व्यास महर्षी सांगतात काल हे देवाचं नाव आहे. याच्या पुढचं भगवान परमात्म्याचे 419 क्रमांकाचं नाव आहे परमेष्ठी. भगवान परमात्म्याला परमेष्ठी म्हणतात. परमेष्ठी म्हणजे काय? तर परमेष्ठी म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, उत्कृष्ट, आणि इष्ट म्हणजे राहण्याचे ठिकाण. तर भगवान परमात्मा श्रेष्ठ ठिकाणावर राहतात, म्हणून भगवान परमात्म्याला परमेष्ठी म्हणतात. याच्या पुढचं भगवान परमात्म्याचं 420 क्रमांकाचं नाव आहे परिग्रह. भगवान परमात्मा परिग्रह, परिग्रह म्हणजे भगवान परमात्मा सर्व बाजूनी ग्रहण करतात.
ज्याप्रमाणे दिवा लावून ठेवल्यानंतर दिवा कुठं पाहतो असा जर प्रश्न विचारला तर दिवा सर्व बाजूला पाहतो. दिव्याच्या ठिकाणी आपल्याला एक उणीव दिसते की दिव्याखाली अंधार, अशा प्रकारची म्हण आहे. भगवान परमात्म्याचं तसं नाही. भगवान परमात्मा सर्व बाजूने ग्रहण करतात, म्हणून परिग्रह परितः ग्रहणम करोती इति परिग्रह, सर्व बाजूने ग्रहण करतात म्हणून त्यांना परिग्रह असं नाव आहे. किंवा भगवान परमात्मा सर्व बाजूंनी जाणले जातात. चिंतन जर करायचं झालं तर असे संसारामध्ये साध्य अनेक आहेत, त्याप्रमाणे साधनही अनेक आहेत. परमार्थामध्ये साध्य एक आहे, साधनं मात्र भिन्न आहेत. कर्म करा, निष्काम कर्म केलं तरी चित्तशुद्धीद्वारा प्राप्ती आहेत. तुम्ही उपासना केली तरी किंवा योगाचं साधन केलं तरी चित्त स्थिर राहिल्यानंतर त्या ठिकाणी चित्त स्थिरतेद्वारा भगवान योगच चित्तवृत्ती निरोधः, ज्ञानाचं तर काही प्रश्नच नाही. भक्तीच्या साधनाने काय प्राप्त होतं, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, असं वर्णनच आहे. म्हणून सर्वतः सर्व बाजूंनी जाणले जातात, सर्व साधनांनी जाणले जातात, म्हणून भगवान परमात्मा परिग्रह अशा प्रकारे त्यांचं नामाभिधान आहे. याच्या पुढचं नाव आहे उग्रह. भगवान परमात्मा हे उग्र आहेत. उग्र म्हणजे उग्र मनुष्याची आपल्याला भीती वाटत असते, तसं सर्व ज्याच्या भीतीने घाबरतात. यद्भयाद वाती वायोयम, उपनिषदाने त्याचं वर्णन केलेलं आहे. यद्भयात तपती सूर्य, अशा प्रकारे वर्णन आहे. भगवान परमात्म्याच्या भीतीने सगळे प्रकाशित होतात. किंवा आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दाहावे, वर्षावे जळे, अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्येही ज्ञानोबरायांनी गतीर भरता या श्लोकाखाली चिंतन मांडलेलं आहे. तर सर्व ज्याच्या भीतीमुळे घाबरतात म्हणून ते उग्र आहेत, म्हणून त्यांचं नाव एक उग्र आहे. याच्या पुढचं 422 क्रमांकाचं नाव आहे संवत्सर. भगवान परमात्म्याला संवत्सर म्हणतात. का संवत्सर म्हणतात तर सर्व भूते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी राहतात म्हणून, किंवा वर्षरूप काल हे ज्याचं स्वरूप आहे त्याला संवत्सर असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं नाव आहे 423 क्रमांकाचं दक्ष. भगवान परमात्म्याला दक्ष म्हणतात. का दक्ष म्हणतात तर जगदरूपाने भगवान परमात्मा वाढल्यामुळं किंवा सर्व कामं लवकर करत असल्यामुळं आचार्यांचं चिंतन आहे हे भगवान परमात्म्याला दक्ष म्हणतात. दक्षतेने कार्य करतात, किंवा दक्ष प्रजापती हे ज्यांचं स्वरूप आहे त्यांना दक्ष असं म्हटलेलं आहे. याच्या पुढचं 424 क्रमांकाचं नाव आहे विश्राम. भगवान परमात्म्याला विश्राम हे नाव दिलेलं आहे. का नाव दिलेलं आहे तर भगवान परमात्मा हे सर्वांना विश्रांतीचं ठिकाण आहे. म्हणजे संसाराने तप्त झालेल्या जीवाला विश्रांतीचं जर कुठलं ठिकाण असेल तर भगवान परमात्म्याचं आहे. कारण तिथं गेल्यानंतर आता पुन्हा विश्रांती घेण्याकरता दुसरं ठिकाण राहत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. परमात्मा स्वरूपामध्ये जीवाची विश्रांती आहे. तोपर्यंत जीवाला विश्रांती नाही, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. परमात्मा स्वरूप ही विश्रांती असल्यामुळं देवाचं एक नाव विश्राम असं आहे. आणि माझ्या वाट्याला आलेलं 425 क्रमांकाचं शेवटचं नाव आहे विश्वदक्षिण. भगवान परमात्म्याचं नाव विश्वदक्षिण आहे. दक्षिण्य म्हणजे दाक्षिण्य. दाक्षिण्य शब्दाचा अर्थ आहे कुशलता. तर भगवान परमात्मा सर्व कर्मामध्ये कुशल आहेत, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव विश्वदक्षिण आहे. आणि भगवान परमात्म्याने बलीच्या यज्ञामध्ये सर्वच दक्षिणा म्हणून विश्व स्वीकारलं, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव विश्वदक्षिण आहे. अशा प्रकारे अल्प वेळेमध्ये आपल्याला याचं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये श्रवण केलेलं, त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये महात्म्यांच्या मुखामधून श्रवण केलेलं आहे. झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण करतो. यदक्षरम पद भ्रष्टम मात्राहीनम चेत भवेत तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर.